हाय गाईज, आम्ही आता काल 3 दिवस अलिबागमध्येच होतो. आजचा अलिबागमधला आमचा 4था दिवस आहे. तर आज आम्ही काशीद बीच बघायला सगळे जाणार आहे. सगळे ऑलमोस्ट रेडी आहेत. मी खाली आलो आहे, बाकीचे येत आहेत रेडी होऊन. गाडी पण आपली रेडी आहे. आता बघूया, आपण पुढे जाऊया काशीद बीचला. DSW कंपनी आहे ना, तिकडे मटेरियल येते बोटी जहाजात इकडे, त्या जहाजातून त्याच्यावरती हे काढून घेतात आणि पट्टे आहेत ना, हे पास होते सगळं असं इकडे कंपनीत. कंपनी तिकडे आता काय? आता तुम्हाला तिकडून रस्त्यावरून दिसतंय ते. ट्रेनने जाण्यासारखं त्याच्यावरून जाते ती माल. अलिबाग मध्ये लोकांना पिक्चर उठले तर शूटिंग पण झाले, वरून उडी मारते. स्पर्धा असते तर छोटे हे ज्योती समोर दिसते का, आग्रा दिसते. आग्रा तिथे बोटीच्या स्पर्धा असतात. तिथून बोट आलाय ना, वेळा घालून जायचा असा बोटी शर्त आहे. हाय गाईज, तर आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे काशीद बीचच्या या ठिकाणी. बॅकसाईडला गाडी पार्किंग आहे. गाडी पार्क करून आम्ही आता पुढे बीचच्या दिशेने जात आहे. टाईपचे हॉर्स रायडिंग वगैरे आपल्याला करायला मिळतील. खूप छान पर्यटन स्थळ आहे. तरी गर्दी कमी दिसत आहे बीचवरती. लहान मुलांसाठी वगैरे छान आहे हॉर्स रायडिंग. या टाईपची का बाईक्स पण आपल्याला दिसतात. मोठ्या बोटी येणार, त्याला समजा गाडी बिडी टाकून बिकून हे करायला असं. बरोबर. डायरेक्ट इथे उतरून डायरेक्ट बाहेर अलिबागला जायचं नाही तर इकडे. काशीद बीचला येण्यासाठी अलिबागहून 33 किलोमीटर अंतरावरती हा बीच आहे. अलिबागहून काशीद बीच एक्सप्लोअर करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला अलिबागच्या दिशेने निघणार आहे. इथून 33 किलोमीटर अंतर अलिबागचं आहे. आता उद्या आम्ही सकाळी सांगलीला निघणार आहे. जाता जाता आम्ही पुण्यामध्ये मिनी बालाजी टेम्पलला जाणार आहे. तिथला तुम्हाला ब्लॉग मी टाकेनच. बघूया, उद्याचा ब्लॉग मी तुम्हाला टाकेन. आजचा ब्लॉग इथे संपत आहे.
तरी असेच नवनवीन मी तुम्हाला व्लॉग टाकत जाईन. आणि पेजला आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.